मित्रांनो, आयुर्वेदिक तर तुम्हाला माहिती असेल, पण आयुर्वेदिक सुपरफूड माहिती का तुम्हाला? हम्म जे आपल्याला असंख्य आजारातून मुक्ती देतं, निरोगी आयुष्य देतं. हे आयुर्वेदिक सुपरफूड की ज्याला WHO, नासा, युनो, FAO ची मान्यता आहे, ज्याला स्पेस फूड म्हणून ऑस्ट्रोनॉट स्पेस मध्ये त्याचा वापर करतात. 4-4, 6-6 महिने, वर्षभर स्वतःचं शरीर तिथं टिकवून ठेवतात. असं हे सुपरफूड आपल्या आरोग्यासाठी आपल्या आयुष्यात उतरवण्याची गरज आलेली आहे. आणि ही गरज का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, लाईक करत चला आणि कॉमेंट करत चला. आज आयुष्याची जी धुळधाण झालेली आहे ही कशामुळे? हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी कशामुळे? गोळ्या खाऊन खाऊन एवढे साईड इफेक्ट होत आहे, हे कशामुळे? ॲलोपॅथिक गोळ्या शरीरासाठी खरंच चांगल्या आहेत का? त्यांचे एवढे साईड इफेक्ट होत आहे, मग हे कशामुळे? हॉस्पिटलचा व्यर्थ खर्च होतोय, हा कशामुळे? माणसाचं आयुष्य अर्ध्यावरती आलेलं आहे, हे कशामुळे? माणसाला शेकडो आजार होत आहे, हे कशामुळे? हॉस्पिटलला एवढी गर्दी होते, कुठल्याही हॉस्पिटलला जा तुम्हाला गर्दी दिसेल, नंबर लावावा लागेल, मग हे कशामुळं? याचं कारण काय आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? कधीच आपण विचार नाही केला, पण आज विचार करायची गरज आलेली आहे. जर हा तुम्हाला विचार माझा पटत असेल तर नक्कीच या गोष्टीवरती विचार करा. माणसाच्या आयुष्याची ही धुळधाण जी चाललेली ना, निसर्गानं दिलंय, देवानं दिलंय 100चं, आज 50 वरती पण आटोपतंय, पण 50 पर्यंत जायलाय आपण. खूप हॉस्पिटल, गोळ्या, औषधं, अनेक गोष्टींचा आधार घेतोय, पण जो निसर्गानं आपल्याला आधार दिलाय, दैवानं जो आधार दिलाय, तो आपण घ्यायला नाकबुले किंवा घेत नाही. का घेत नाही आणि का घेण्याची गरज आली, याचे कारण आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. असंख्य अशी माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. असंख्य व्हिडिओ जीवन संजीवनी स्पिरुलिना प्लेलिस्टला दिलेले आहेत, तुम्ही बघा आणि कॅल्क्युलेशन करा का आपल्या आयुष्यात नेमकं काय चाललेलं आहे. आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातोय का? दवाखान्याची गरजच का पडावी आपल्याला? हॉस्पिटल, गोळ्या, औषध विरहित आपण जगू शकत नाही का? स्वतःच्या मनाला विचारा. याचे कारण आपण बघूया मित्रांनो. पहिलं कारण आहे आपलं अन्न. आपण जे अन्न खातो हे हायब्रिड आहे. याच्यावरती केमिकल, पेस्टिसाइड, रासायनिक खत, बुरशीनाशक, तणनाशक, सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. त्यातून कोणी चुकत नाही. तुम्ही सिटीत असा, कुठल्याही सिटीत असा, खेड्यात असा, पण अन्न हे हायब्रिडच आहे. केमिकलच त्याच्यावरती वापरलेलं आहे आणि तेच आपण खातोय, बरोबर की नाही? दुसरी गोष्ट काय? प्रदूषण. आज गाड्यांचं प्रदूषण घ्या, कारखान्यांचं प्रदूषण घ्या, कंपन्यांचं प्रदूषण घ्या, सगळं प्रदूषण आपल्या अवतीभोवती आहे. तिसरी गोष्ट, हवा आपली दूषित आहे. प्रदूषणामुळं हवेमध्ये एकदम दूषितपणा आलेला आहे. वारंवार सर्दी, खोकला, काही ना काही त्रास हा माणसाला होतोच. तिसरी गोष्ट, पाणी पण आपलं दूषित झालेलं आहे. मोठमोठ्या कंपन्यांचं असेल, सांडपाणी असेल, गटारीचं पाणी असेल, हे सगळं पाणी कुठं मिळतं? पिण्याच्या पाण्यालाच. फिरून पावसाचं पाणी असेल, सगळं असेल, हे एकाच जागी जाणार, जमिनीत मुरणार, तिथून अपटेक होणार. आपण बोरवेल, विहिरीच्या माध्यमातून ते पिणार. जरी फिल्टर जरी केलं तरी होणार काय? मग त्यातून पुन्हा प्रॉब्लेम तयार होणार, बरोबर आहे की नाही? त्याच्यात पाचवी गोष्ट काय? आपण फास्ट फूड खातोय. आपल्याला पिझ्झा, बर्गर, पाववडे अशा असंख्य गोष्टींची सवय लागलेली आहे, ते आपण खातो. बेकरीचा धंदा वाढलाय, पण का? खरंच बेकरी प्रोडक्ट आपल्या आयुष्यासाठी चांगले आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या आहारात जात असेल तर सांगा ना मला. तुमच्या शरीराला रोजचं 5 ग्रॅम न्यूट्रिशन पाहिजे, मला पाहिजे, तुम्हालाही पाहिजे, सगळ्यांना पाहिजे, बरोबर की नाही? मग आपण 24 तासात जे अन्न घेतो यातून आपल्याला 146 न्यूट्रिशन शरीर पोषणाला लागतात. मग त्याच्यात फायबर आलं, फायकोसायनिन आलं, प्रोटीन आलं, मिनरल आलं, कॅल्शियम आलं, विटॅमिन आलं, लो आलं, जस्त, तांबे, असे असंख्य घटक शरीराला लागतात. नाही मिळतात का? नाही मिळत ना. मग काय होतं? एखाद्याला इन्सुलिन कमी पडलं, पेनक्रियाज कमी काम करायला लागलं, म्हणजे काय झालं? त्याला शुगर डिटेक्ट झाली, शुगर ग्लुकोज मध्ये उतरली, मरेपर्यंत जात नाही, तिला कंट्रोल करून ठेवणं, तिची साईड इफेक्ट थांबवणं, एवढं तुमच्या हातामध्ये. एखाद्याला फायबर कमी पडलं, फायकोसायनिन कमी पडलं, मग पचनाचे प्रॉब्लेम, ऍसिडिटी चालू झाली, हाडांना कॅल्शियम लागतं, ऑइल लागतं, ग्रीस लागतं, हे कुठून येणार? आपल्या अन्नातून येणार, पण ते मिळतच नाही ना. मग ते कमी झालं का गुडघे, जॉईंट,
दुखणार. आपण जे सोयाबीन निघतो, हे तेल खातोय सोयाबीनचं, अतिशय घातक. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार करतं, नसांमध्ये चॉकअप येतं, कोलेस्ट्रॉल तयार होतं, मग बीपीचे त्रास चालू झाले, हार्टचे प्रॉब्लेम चालू झाले, अटॅक येण्याचा संभव वाढला. म्हणजे सगळ्या गोष्टीला कारण काय मित्रांनो? अन्न, प्रदूषण, हवा, पाणी, फास्ट फूड या गोष्टी जबाबदार आहे. मग काय करतो आपण? बघा, आता आपण जर फोर व्हीलर वापरत असेल, टू व्हीलर वापरत असेल, आज साधा टू व्हीलर आपण वाटलं बना सर्व्हिसिंग करून घेऊ, ऑइल पाणी मेंटेनन्स केलं, 1000, 1500, 2000 आपण खर्च करतो त्याच्यासाठी. एखाद्याकडे फोर व्हीलर असेल तर तो सर्व्हिसिंगसाठी 4000, 5000 खर्च करतो, ऍडव्हान्स मध्ये खर्च करतो. का करतो? ती चालली पाहिजे, व्यवस्थित राहिली पाहिजे, मेंटेन राहिली पाहिजे, बिना मेंटेनन्स चालली पाहिजे. मग ही गाडी बिना मेंटेनन्स चालली नाही पाहिजे का? चालली पाहिजे ना. मग याच्यासाठी आपण त्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. मग काय पाहिजे त्याला? पोषण तत्व पाहिजे, की ज्या पोषण तत्वांवरती शरीर चालतं. आपण जे अन्न खातो या अन्नातील काही अंशी भाग ग्रॅम वरती न्यूट्रिशनचा असतो. मग त्याच्यातून रक्त तयार होतं, पेशी, प्लेटलेट, WBC तयार होतात, शरीर डिटॉक्स होतं, लाळ तयार होती, असंख्य गोष्टी या न्यूट्रिशनच्या पोषण तत्वांच्या माध्यमातून तयार होतात. मग याची जर कमतरता आली तर आजार उद्भवणार ना, बरोबर आहे की नाही? जसं एखाद्या गाडीला ऑइल कमी पडलं, ती गरम होणार, कुठला तरी पार्ट घसणार, गाडी लॉक होणार. तसं आपलं पण झालंय ना मित्रांनो. मग याच्यासाठी काय उपाय आहे? तर उपाय आहे जीवन संजीवनी, सिबक्तॉन आणि स्पिरुलिना या दोघांच्या माध्यमातून आपल्याला शरीराला लागणारे 146 न्यूट्रिशन आपल्याला मिळतात. हे आजार असेल तरी घेतलं जातं. असंख्य लोक, हजारो लोक, 5000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारीतून त्यांची मुक्तता केलेली असेल. शुगर, बीपी, थायरॉइड, अॅनिमिया, ऍसिडिटी, B12 कमी असेल, कॅल्शियम कमतरता असेल, डोळ्यांचे प्रॉब्लेम असेल, स्किनचे प्रॉब्लेम असेल, असे असंख्य लोकांना आम्ही असंख्य प्रॉब्लेम मधून स्पिरुलिना आणि सिबक्तॉन या सुपर फूडच्या माध्यमातून आपण रिकव्हर केलेलं आहे. म्हणजे काय? निसर्गाचं पोषण, निरोगी आयुष्याचं वचन. या पद्धतीने आपलं कार्य चाललंय मित्रांनो. असंख्य माहिती याची युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे उपलब्ध आहे. याचे रिझल्ट रिव्ह्यू पण उपलब्ध आहे. जर तुम्हालाही निरोगी जगायचं असेल, अनेक त्रासातून, शुगर, बीपी, असंख्य आजारातून वाचायचं असेल, तर हे सुपर फूड तुमच्या आहारामध्ये पाहिजे. जे सेवनामध्ये तुमची ही शरीराची गाडी सर्व्हिसिंग होईल आणि व्यवस्थित चालायला लागेल. पण 99% कस्टमर आपल्याकडे असे आहे की जे न्यूट्रिशन म्हणून, काय सप्लिमेंट म्हणून याचा वापर करतात, असलेले आजार पण घालवता आणि येणारे चान्स असेल ते पण नाहीशी करता, निरोगी जगता, डॉक्टर हॉस्पिटलचा खर्च वाचवता. लोक आजाराला लाख रुपये दवाखान्यात घालतील, पण 1000-1200 रुपये महिन्याला खर्च पडेल एवढं सप्लिमेंट घेणार नाही. ही रियालिटी आहे. आणि यामुळेच आज दवाखाने, हॉस्पिटल या सगळ्यांची गर्दी वाढते. सगळीकडे नंबर लावून काम करावं लागतंय आणि आजार सोबत घेऊन जगावं लागतंय. ऍलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासातून मुक्तता होत नाही, पण असंख्य लोकांची मुक्तता केली. तुम्हालाही हा न्यूट्रिशनचा हब जर पाहिजे असेल, जीवन सार्थकी करायचं असेल, जास्त दिवस निरोगी जगायचं असेल, तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करू शकता. युट्यूबला, फेसबुक, इंस्टाला सगळी माहिती बघू शकता, व्हिडिओ बघू शकता, कॉल पण करू शकता. आमच्याकडे वेटिंग चाललंय आता, पण तरी हे प्रोडक्ट आम्ही 8-8 दिवसात, 10-10 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑर्डर करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. दिलेली माहिती तुम्हाला आवडलीच असेल नक्की. व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, कमेंट करू शकता. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करू शकता. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.